नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची पापडी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, ही तिळाची पापडी अगदी गोल आणि गरगरीत झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तीळ हे खायला खूपच चांगले असतात, कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि सोबतच आपण इथे गूळसुद्धा वापरलेला आहे. तर तीळ आणि गूळ हे आपल्या शरीराला खूपच पौष्टिक असतात. तर लहान मुलांना तर हे खूपच आवडतील आणि सध्या जवळजवळच संक्रांत आलेली आहे. तर संक्रांतमध्ये तुम्ही अशा प्रकारची तिळाची पापडी नक्की करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक चॉपर घेतलेला आहे आणि त्यावर आपण थोडंसं तूप लावून घेणार आहेत. तिळाची पापडी बनवण्या अगोदर ही प्रोसेस आपण करून घेणार आहेत, कारण नंतर आपण तीळ पापडी बनवण्याची प्रोसेस आहे ती एकदम फास्ट करावी लागते. म्हणून सुरुवातीलाच आपण एका चॉपिंग बोर्डवर थोडंसं तूप लावून घेणार आहेत, कारण यावरच आपण या तीळ पापड्या सेट करणार आहेत. तूप लावलं की ज्या तिळपापड्या आहेत त्या खाली चिकटणार नाहीत आणि अगदी अलगद निघल्या जातात. म्हणून याला सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही एखाद्या पोळीपाटाला सुद्धा तेल लावून घेऊ शकता किंवा एखाद्या स्टीलच्या प्लेटला सुद्धा तेल लावून घेऊ शकता किंवा तूप सुद्धा लावून घेऊ शकता. तर इथे मी गोल बांगडीमध्ये या तिळपापड्या करून घेणार आहे. म्हणून ज्या बांगड्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्या व्यवस्थित पुसून नंतर आपण या प्लेटवर ठेवणार आहेत. तर बघा, इथे आपण ही पूर्वतयारी करून घेतलेली आहे. आता लगेच आपण पुढची तयारी करणार आहेत. तर बघा, इथे आपण ही तयारी झालेली आहे. तर लगेच मग आता आपण पुढच्या तयारीला सुरुवात करूया. आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटीभर तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ भाजत असताना आपल्याला अगदी मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत. कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही. तर अगदी मंद आचेवर तिळाचा रंग बदलेपर्यंत तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी साधारण एक वाटीभर तीळ वापरलेले आहेत आणि हे आपण गावरान तीळ वापरलेले आहेत. तुम्ही हवं तर इथे पॉलिश केलेला तीळसुद्धा वापरू शकता. आता बघा, तिळाचा सुद्धा रंग आता छान असा बदललेला आहे आणि तीळ आपल्याला अगदी मंद आचेवर भाजायचे आहेत. जर तुम्ही अगदी फास्ट गॅसवर हे तीळ जर भाजलात तर ते तडतडून येतात. आता तीळ आपले भाजून झाले आहेत, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. आता लगेच आपण इथे गूळसुद्धा वितळवून घेणार आहेत. तर त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटीभर गूळ टाकून घेतला आहे. आता ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गूळसुद्धा आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. तर हे करत असताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि अगदी मंद आचेवर हा गूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता बघा, जसजसं गुळाला गरमी लागेल तसतसं गूळ आपला चांगला वितळला जातो. आता बघा, गुळाचा एकही खडा यामध्ये राहिलेला नाही आणि गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता रंगसुद्धा छान असा बदललेला आहे. आता इथे बघा, पाक आपला कसा चेक करायचा. तर इथे मी चमच्याच्या मदतीने एक तार छान अशी पडत आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर आपला पाकसुद्धा आता तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतले होते ते तीळ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ही जी कृती आहे ती आपल्याला एकदम पटापट करायची आहे. तर तीळ जे आहे ते आपण पूर्णपणे या गुळाच्या पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहेत. आता ही कृती एकदम पटकन आपल्याला करायची आहे आणि लगेचच आपण आता गॅस बंद करून घेणार आहेत आणि आता जे आपण
या चॉपरवर या बांगड्या सेट करून ठेवल्या होत्या, यामध्ये अगदी चमचाभर हे मिश्रण आपण टाकून घेणार आहेत। तर प्रत्येक बांगडीमध्ये आपण अगदी चमचाभरच मिश्रण पसरवून घेणार आहेत। आता तुम्हाला इथे असं तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड नसेल किंवा असं तुम्हाला बांगडीमध्ये जर करायचं नसेल तर तुम्ही सरळ सरळ सर्व जे मिश्रण आहे ते या चॉपरवर टाकू शकता आणि बेलण्याला तूप लावून अगदी पातळ असं लाटून घेऊ शकता, किंवा जर आपल्याकडे जे डब्याचे झाकण असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही तिळपापडी सेट करू शकता। तर तुम्हाला जी प्रोसेस सोपी वाटते त्यानुसार तुम्ही करू शकता। आता बघा, एक एक करून आपण सर्व बांगडीमध्ये हे जे मिश्रण आहे ते सेट करून घेतलेलं आहे। तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि बघा किती आपलं हे जे मिश्रण आहे ते अगदी छान असं सेट झालेलं आहे। तर हे अजून थोडंसं गरमच आहे, तर आपण हे एक अर्धा ते 1 तासासाठी असंच बाजूला ठेवणार आहेत। तर हाताने थोडंसं प्रेस करून घेतलं आहे। आता बघा, एक अर्धा 1 तास झालेला आहे आणि मिश्रण जे आहे ते आपलं छान असं थंड झालेलं आहे। थंड झाल्यावरच हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही गरम असतानाच हे मिश्रण काढलं तर ते व्यवस्थित निघणार नाही। आता ही जी पापडी आहे ती बांगडीमधून आपल्याला अलगद काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी जे बांगडीमध्ये पापडी आपण सेट केली होती ती काढून घेतली आहे। तर बघू शकता तुम्ही आपली पापडी किती गोल आणि गरगरीत झालेली आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा या तिळपापड्या काढून घेणार आहेत। तर इथे मी एक काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा काढून घेणार आहेत। या तिळाच्या पापड्या बनवायला इतक्या सोप्या आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात। तर बघू शकता तुम्ही आपण सर्व तिळपापड्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या संक्रांतमध्ये अशाच तिळपापड्या नक्की करून बघा आणि संक्रांत आली म्हटलं की आपण तिळाचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस या संक्रांतमध्ये अशी तिळाची पापडी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। अगदी गोल आणि गरगरीत आपल्या तिळपापड्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।